आज कलियुगात जे कोणी देवाला मानत नसेल, देवाचं अस्तित्व मान्य नसेल, त्यांनी इथे येऊन नक्कीच ते पाहावं. ही शिळा कोणी घडवली नाही, बसवली नाही, तर रामाच्या लक्ष्मणाच्या आसुरीने तयार झालेली आहे. मंदिर बांधल्यानंतर ती खालची बारव जी आहे 1000 वर्षाची बारव, 1000 वर्षापूर्वीची बारव मंदिरात प्रगट झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे भामानगर तालुका श्रीरामपूर येथील अडबंगनाथ महाराजांची तपोभूमी येथे. तर चला तेथील मठाधिकारी अरुणाथ गिरीजी महाराज यांच्याकडून आपण थोडंसं मार्गदर्शन आणि मंदिराविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊयात. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला आधी आपण पूर्ण मंदिर बघूयात आणि त्यानंतर महाराजांशी बोलूयात. जय हरी, जय अडबंगनाथ. आदेश अलक निरंजन. मी स्वामी अरुणनाथ गिरी महाराज, अडबंगनाथ संस्थान मठाधिपती, भामानगर, भामाठाण, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर. आज या ठिकाणी अडबंगनाथाची माहिती देत असताना आनंद होतो आहे की माझ्याकडे आदरणीय जोशी मॅडमजी या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने इंस्टाग्रामच्या त्या भेट द्यायला आलेल्या आहेत. मॅडमजी, आपल्याला मनापासून धन्यवाद. आपण अत्यंत चांगलं काम नाथपंथाचं करत आहात. नाथ परंपरेतली माहिती, नवनाथांची माहिती समाजापर्यंत देतात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपल्या यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्रामला माहिती देत असताना ही अडबंगनाथाची तपोभूमी हजारो वर्षापूर्वीची आहे. कारण इथे भगवान श्री रामाच्या आसुरुणी शिळा तयार झालेली आहे. कारण या ठिकाणी राम आणि लक्ष्मण त्रेतायुगामध्ये इथे आले होते. अशा पवित्र भूमीमध्ये जन्मोजन्मीच्या पुण्याने येण्याचा योग प्राप्त होतो आहे. खऱ्या अर्थाने ज्या वेळेला माता सीता, लक्ष्मण आणि राम पंचवटी नाशिकमध्ये राहत असताना, नाशिक पंचवटी या ठिकाणी असताना ज्यावेळेस सीतेच्या मनामध्ये हरणाला बघितल्यानंतर विचार बिघडला आणि हरण मारावा असं मनात विचार आला. माणसाच्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात: विचार, उच्चार आणि आचार. ज्याचा विचार बिघडतो त्याचा उच्चार बिघडतो, ज्याचा उच्चार बिघडतो ज्याचा आचार बिघडतो. म्हणून विचार, उच्चार, आचार. सीतेने हरणाला बघितलं. ती हरिण काही सामान्य नव्हतो, मारीच राक्षस होता, हरणाच्या रूपात आला होता. आणि रावण साधूच्या वेशात आला होता, सीतेचं हरण करायचं होतं. पंचवटी नाशिकमध्ये असताना माता सीता म्हणाली, प्रभू सीतेचा विचार बिघडला, हे हरिण मारावं. आणि मनातल्या मनात विचार बिघडला, उच्चारही झाला. रामाला सांगितलं, हे हरिण मारून मला आणून द्या. भगवान श्रीराम हरणाच्या मागे आले. म्हणजे विचारही बिघडला, उच्चारही बिघडला. आणि ज्या ठिकाणी गोदावरीच्या कडेकडेने भगवान श्रीरामचंद्रजी आले, ज्या ज्या ठिकाणी थांबले त्या गावाचं नाव ठाण पडलं. पहिलं ठाण आहे संवत्सर कोकम ठाण, दुसरं मातुल ठाण, तिसरं नागम ठाण, चौथं वाजा ठाण आणि 5वे ते भामा ठाण. आपण इथे बसलेलो आहोत. हे 5 ठाण आहेत, हे भामा ठाण आहेत. या ठिकाणी भगवान श्रीराम आले. भगवान घुमले म्हणून इथे मंदिरापासून 1.5 किलोमीटर घुमनदेव नावाचं गाव आहे मॅडमजी. तर घुमनदेवला घुमले म्हणून एक जंगल होतं, घुमनदेव नाव पडलं. हरणाने कमाल केली म्हणून इथून एक 1.5 किलोमीटर असणारं कमलपूर आहे. कमाल केली म्हणून कमलपूर आहे. देव थांबले म्हणून शनिदेव गाव आहे. देव जिथं थांबले ते देवगाव आहे. आणि अशा ठिकाणी देवाने रामाने बाण मारला, तो बरगडीला कानाला लागला. ते बगडी कानडगाव तयार झालं गंगापूर तालुक्यामध्ये. गोदावरीच्या कडेकडेला काही अलीकडून काही पलीकडून हे गावं आहेत. जिथं डोकं पडलं त्या गावाचं नाव टोकं झालं. जिथं काया पडली ते कायगाव टोकं प्रवरा संगम, नगर संभाजीनगरची बाउंड्री असं ते आहे तिथे. म्हणजे कायगाव टोकं. मग हरिण मरता मरता म्हणाला, अरे लक्ष्मणा धाव, अरे लक्ष्मणा धाव.
तो आवाज कायगाव टोक्यावरनं पंचवटी नाशिकमध्ये गेला आणि मग तिथे लक्ष्मण सीतेचं रक्षणार्थ होते. लक्ष्मणाने न ऐकल्याने केलं, पण माता सीतेने तो आवाज ऐकला. माता सीता म्हणाली, लखन तेरे भैया खतरे में जाओ उनको मदद करने के लिए. तुम्हारे भैया खतरे में जाओ उनको मदद करने के लिए. तो जाओ तुम्हारे भैया खतरे में मदद करने के लिए. लखन ने कहा, जगत का खतरा दूर करने के लिए मेरे भगवान श्री राम ने अवतार लिया है. वो कभी खतरे में नहीं आ सकते, कभी खतरे में नहीं पड़ सकते. आप चिंता मत करना. बोले नहीं, तुम्हारे भैया बार बार पुकार रहे, लखन मुझे बचाओ, लखन मुझे बचाओ, मुझे लगता है तुम्हारे भैया खतरे में. लखन ने कहा, चिंता करने की कोई बात नहीं भाभी, छोड़ दो. पुन्हा लक्ष्मणाला अरे धावा, अरे लक्ष्मणा धाव आवाज दिला. आणि मग मात्र सीता माता इतकी खाली आली, लक्ष्मणा तुला काय वाटतं, राम मरावा आणि मी तुझी व्हावी, हे कदापि शक्य नाही. आणि असं म्हटल्यानंतर हे कदापि शक्य नाही, राम मरावा मी तुझी व्हावी. आणि मग लक्ष्मण म्हटला, माते मोठी भाऊजाई आईप्रमाणे असते, तू माझ्या माते समान आहे. आता असं बोलल्यामुळे मला जावं लागेल, पण मी तुझं रक्षण करत नाही माते, पण आता माझी धनुर्रेखा तुझं रक्षण करेल. मग भात्यातनं बाण काढला, रेषा मारली आणि सांगितली, ह्या रेषाच्या पलीकडे जाऊ नका. त्याला धनुर्रेखा म्हणतात, त्याला मर्यादा रेखा म्हणतात, त्याला धर्मरेखा म्हणतात, त्याला लक्ष्मण रेखा म्हणतात, त्याला कर्तव्य रेखा म्हणतात. जे गोष्ट धर्माच्या हात असतात मर्यादा रेखा म्हणतात. मर्यादित राहतात लोक, त्यांना डोक्यावर घेऊन नसतात, पण जे मर्यादा सोडून देतात लोक त्यांची निंदा करतात. आता सीतेला ती रेखा घालून दिली लक्ष्मणाने. आजचे लक्ष्मण संत आहे, आजची सीता साधक आहे आणि आताचे राम भगवंत आहे. संत, साधक आणि भगवंत. माता सीता जीवरूपी साधक आहे, संत लक्ष्मण संत आहे. जीवानी जीवरूपी साधकाने संतरूपी लक्ष्मणावर शंका घेतल्यामुळं रामरूपी भगवंतानी सीतेला माफ नाही केला. कारण देवाला भेटायचं असेल तर संतावर श्रद्धा ठेवावी लागेल. आणि मग सीतेचं मात्र तेच चुकलं. आता लक्ष्मण निघाला, रेष मारली आणि इकडे येता येता सीता पंचवटी नाशिकमध्ये आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी थांबल्यावरूनही ठाण पडले, राम तिकडनं आले कायगाव टोक्यावरनं आणि लक्ष्मण नाशिक पंचवटीवरनं आला. दोघांची भेट या ठिकाणी झाली. हेच ते मंदिर, हीच ती भूमी, हाच तो परिसर. अडबंगनाथ महाराजांच्या या भूमीमध्ये या मंदिराची जी शिला आहे मंदिरात आपण पाहिली, त्या शिळेमध्ये म्हणजे राम तिकडनं आले, लक्ष्मण इकडनं आले आणि लक्ष्मणाने रामाला बघितलं, रामाने लक्ष्मणाला बघितलं. रामाच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला, अरे लक्ष्मणा तू इथे कसा आलास. लक्ष्मण म्हणाला, दादा मी आपल्यासमोर त्या गोष्टी बोलू शकत नाही म्हणून यावं लागलं. कारण लक्ष्मण म्हणता, रामाने सांगितलं तू लक्ष्मणा आलास ना, आसुर निकर फिरे बनमाही मम मम सीता आश्रम नाही. इस जंगल में आसुर लोग घूमते रहते हैं, तो कैसा है रे भाई, आसुर निकर फिरे बनमाही मम मम सीता आश्रम नहीं. मेरे मते सीता आश्रम में नहीं होगी, तो सीता के छोड़ के क्यों आया भाई. लखन कहने लगा, देखो प्रभु माता सीता ऐसी बोली थी, मैं आपके सामने वो बात नहीं बोल सकता, करके आना पड़ा. ठीक आहे. मग सीतेच्या विरहाने राम लक्ष्मणाच्या काळात पण रडतात सीतेच्या विरहाने आणि मग त्यांच्या अश्रू धरणीवर पडले आणि इथे ही माती भिजली. धरणी ही रामाची सासू आहे, माता सीतेची आई आहे. सीताचा जन्म धरणीतून झालेला आहे आणि म्हणून आईला कोणत्या मुलीचं दुःख सहन होईल. वल्ल्या म्हणजे रामाचे अश्रू धरणीवर पडले. त्रेतायुगातील त्यावेळेला राम लक्ष्मण येथे रडती, राम लक्ष्मण दोघे रडती. त्यांच्या अश्रूंनी भिजली माती, वल्ल्या मातीचा पाषाण होता. ओम चैतन्य अडबंगनाथा. त्रेतायुगातील रामाश्रूंची शिळा, हिचा कलियुगी महिमा निराळा. अरुणजी ऐकती शिळेची कथा. ओम चैतन्य अडबंगनाथा. अशी ही भूमी मग स्वयंभू शिळा तयार झाली. इथे 41 फुटापर्यंत ठेवण नाहीये, पूर्ण काळी जमीन आहे. गोदावरीचा परिसर आहे, गोदावरी गंगा इथे आहे. आणि मग ती स्वयंभू शिळा तयार झाली आणि त्या शिळेवरती अडबंगनाथाने 12 वर्ष तप केला. हा झाला रामायणातला इतिहास या भूमीचा. दुसरा रामायण ग्रंथाचा 14वा अध्याय 71 क्रमांकाची ओवी भावार्थ रामायण, तुळशी रामायण अनेक रामायणामध्ये इथं उल्लेख आहे. आता नवनाथ ग्रंथामध्ये 33-34 अध्यायामध्ये इथला उल्लेख आहे. आता अडबंगनाथ महाराजांनी याच्यावर तप केलं. तर हे नाथ कसे आहेत, ज्वालामाई आणि शिवबाबाचे पुत्र. हे अडबंगनाथजी ज्वालामाई शिवबाबाचे पुत्र, यांच्या पोटी हे रत्न जन्माला आलं. त्याचं नाव माणिक ठेवलं. माणिक हे रत्न असतं, माणिक नाव ठेवलं. माणिक रत्न जन्माला आलं आणि माणिक नाव ठेवल्यानंतर त्या माणिकांचे लहानपण या गावात गेलं. माणिक शेती करायला लागला. 11 वर्षाची वय झाली. 11 वर्षाच्या वयामध्ये या ठिकाणी येऊन शेती करायचा. मग शेती करता करता दुपारच्या वेळेला एक दिवस गुरु गोरखनाथ महाराज त्यांना भेटले. नवनाथापैकी गोरक्षनाथांचा फार मोठा अधिकार आहे. आणि मग गुरु गोरक्षनाथ महाराज इथे येऊन भेटले आणि सांगितलं, बाळा मला भिक्षा देशील का.
अरे भूक लागलीस रे, फार भुकेने व्याकुळ झालेलो आहे, जरा चतकूर अर्धी भाकरी मिळेल का? आणि मग तो माणिक म्हणाला, महाराज चतकूर अर्धी कशाला मागता, सर्वच घ्या की. सर्व भाकर देऊन टाकली. म्हणजे 4 भाकरीची शिदुरी गोरखनाथाला दिली. गोरक्षनाथाने ते अन्न खाल्लं, आत्मतृप्त झाला आणि सांगितलं, बाळा तुझं नाव काय? मग हा माणिक म्हटला, महाराज काम झालं ना, आता रस्ता धरा ना, माझ्या नावाची काही गरज आहे. नाही म्हटले, तरी पण नाव सांग ना काय? नाही म्हटले, महाराज माझं नाव माणिक आहे, पण मी शेती करतो म्हणून लोक मला माणिक शेतकरी असं म्हणतात. ठीक आहे माणिका, मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे, काय लागतं तुला मागून घे, काय लागतं मागून घे. गोरखनाथ म्हणाले. माणिक म्हणाला, जोगड्या, अशीच भाषा नवनाथामध्ये, अरे जोगड्या, तू आता तुझं काम झालं ना, जेवण केलं ना, रस्ता धर, चालायला लग. आणि मग त्यावेळेला गोरक्षनाथ म्हटले, अरे नाही बाळा, तुला काय लागतं ते मागून घे, काय लागतं ते मागून घे. माणिकाला राग आला. म्हटले, महाराज आत्ता माझ्याकडनंच भिक्षा मागितली आणि आत्ता माझ्याकडनं भिक्षा मागून तुम्ही खाल्लं, तुम्ही मला काय देणार आहात? तुम्हालाच काय हवा असेल ते मागा, मी द्यायला तयार आहे. आणि गोरक्षनाथाने विचार केला, याचं अन्न खाल्लं, काही झालं तरी याचा उद्धार झाला पाहिजे त्या मुलाचा, त्याच्या माणिकाचा. आणि मग गोरक्षनाथ म्हणाले, मला काय देशील बरं? प्राण मागितलं तरी देईल महाराज, काय लागतं सांगा. म्हणजे प्राण वगैरे देऊ नको, तुझं मन मला दे. माणिक म्हणला, छे, ह्या जोगड्याला काही अक्कलच नाही. असे शब्द नवनाथ ग्रंथामध्ये असेच शब्द बोलले. अक्कल नाही म्हटलंय. भाकरी मागितल्या असत्या तर टोपलं भर दिल्या असत्या, जेवायला भाकरी मागितल्या असत्या, टोपलं भर दिल्या असत्या. काय मागितलं? मन. मग अरे बाबा, काहीतरी महाराज दुसरं मागून घ्या. नाही म्हटले, तुझं मन दे. ठीक आहे म्हटले. पाणी सोडलं, संकल्प केला आणि मन दान, माणिकाने गोरक्षनाथाला मन दान दिलं. आता मन दान दिल्यानंतर सांगितलं, आजपासून मनात येईल ती गोष्ट करायची नाही. मग मनात आलं घरी जायचंच नाही. मनात आलं अन्न खायचंच नाही. मनात आलं त्या शिळेवर उभा राहिला होता, इथून इकडं तिकडं फिरायचंच नाही. मनात आलं बेला विठ्ठल नांगर डोक्यावर घेतलं, खाली ठेवायचंच नाही. मग मनात येईल ती गोष्ट करायची नाही. असं 12 वर्षे अडबंगनाथ माणिक शेतकरी इथे तपश्चर्या करत राहिले. 12 वर्षांनी मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, चौरंगीनाथ इथे आले आणि मग त्या माणिकाचा उद्धार केला. त्यांना समाधीच्या बाहेर काढलं आणि त्यांनी विचार केला, अरे माणिका समाधीच्या बाहेर आहे. मच्छिंद्रनाथ म्हणू लागले. माणिकाचं टाळकं बिघडलं. माणिक म्हणाला, पूर्वीच्या काळी एकच आला होता, आता 3 आले. काही कामधंदे आहे की नाही? पूर्वी एक आला, आता तिघे आले. जा म्हटले, रस्ता धरा. वाकडं बोलू लागला. ठकविले मच्छिंद्रासी, उत्तर वाकुडे देता, आरती अडबंगनाथा, महाराजा समर्था, आरती अडबंगनाथा. डळमळले नाही आसन, तुम्ही तप करीता, आरती अडबंगनाथा. ही अडबंगनाथातल्या आरतीतलं वर्णन आहे. असे मोठी विस्तार आरती सुंदर आहे. ही आरती मॅडम जी मी 2003ला केलेली आहे. ही आरती अशी आहे की याच्यामध्ये अडबंगनाथाचं चरित्र आहे आणि एक ललकारी आहे, अडबंगनाथ महाराज की जय या शब्दावर आहे. अडबंगनाथ महाराज की जय अशब्दावरनं आरती अडबंगनाथा, महाराजा समर्था. डळमळले नाही आसन, डळमळले नाही आसन, तुम्ही तप करीता, आरती अडबंगनाथा. बहु केला उपदेश, तुम्ही गोरक्षनाथा, आरती अडबंगनाथा. आडबंग गंगावळली भाग्याची, मन गोरक्षासी देता, आरती अडबंगनाथा. आडबंग नाथामध्ये तुम्ही नाथ, असे अडबंगनाथ, आरती अडबंगनाथा. आडबंगनाथ ठकविले मच्छिंद्रासी, उत्तर वाकुडे देता, आरती अडबंगनाथा. आडबंगनाथ मग बोले मच्छिंद्रनाथ, म शब्दावरनं मग बोले मच्छिंद्रनाथ, तुम्ही बसा निवांत, आरती अडबंगनाथा. आडबंगनाथ हा असे अडबंगनाथ, अनाथाचा गेला सनाथ, आरती अडबंगनाथा. आडबंगनाथ महाराज राहुनी बोले मच्छिंद्र, अडबंग पाचरावा येथून, आरती अडबंगनाथा. आडबंगनाथ महाराज जय झाले भामानगर, जय झाले भामानगर, नाथ दीक्षा हो देता, जय झाले भामानगर. अडबंगनाथ दर्शन देता, आरती अडबंगनाथा. आडबंगनाथ नाथ महाराज की
कीर्ती झाली चोहीकडे तुमची अडभंगनाथा. तर जय शब्द डबल आहे. जय झाले भामानगर तुम्ही दर्शन देता. आणि दुसरा जय आहे, जय झाला माणिकाचा नाथ दीक्षा हो देता. जय शब्द दोन येते याच्यामध्ये. एक जय झाले भामानगर, हे भामानगर आहे, आणि एक जय शब्द आहे, जय झाला माणिकाचा नाथ दीक्षा हो देता. आरती अडबंगनाथा, अडबंगनाथ महाराज की जय. यश द्यावे भक्तासी, यश द्यावे भक्तासी. जो कोणी तुमच्या दर्शनाला येईल ना, यश द्यावे भक्तासी. अरुणगिरी चरण धरिता, आरती अडबंगनाथा महाराजा समर्था. आरती अडबंगनाथा. मग ही आरती अशी आहे की मच्छिंद्रनाथ महाराज म्हटले, अरे समाधीच्या बाहेर आहे, समाधीच्या बाहेर आहे, तरी तू येईना. ठकविले मच्छिंद्रासी, उत्तर वाकुडे देता. वाकडं बोलला, अरे जोगड्या, पूर्वी एक आला आता 3 आले. गोरक्षनाथ महाराज म्हटले, गुरुदेव इथे सरळ बोलून चालत नाही, तुम्ही खाली बसा, मी उठवतो. आणि मग गोरक्षनाथ महाराजांनी गुरुदेवाला खाली बसवलं आणि गोरक्षनाथ गेला आणि उलट बोलायला लागला माणिकाजवळ जाऊन. माणिकाला म्हणाला, अरे काय हे तपस्वी साधू आहे, याच्यासारखा तपस्वी मी आजपर्यंत कोणी बघितला नाही. काय हे तप आहे, वा वा, मला वाटतं याला गुरु करून घ्यावं, मला वाटतं याला गुरु करून घ्यावं. माणिक म्हणाला, अरे जोगड्या, अजून मलाच गुरु मिळाला नाही, तुला कुठे शिष्य करू, अरे तूच माझा गुरु हो ना. गोरक्षनाथाला आनंद झाला आणि तूच माझा गुरु हो म्हटल्या माणिक गोरक्षनाथाने कृपादृष्टीचा हात त्या माणिकाच्या डोक्यावर ठेवला आणि माणिकाचा त्रिकाल ज्ञान झालं. लख प्रकाश पडला ज्ञानाचा. सांगितलं, गुरुदेव माझ्याकडनं काही चुकी झाल्या असेल क्षमा करा, ज्ञान नव्हतं. मग गोरक्षनाथाने दीक्षा दिली आणि माणिकाचं नाव ठेवलं अडभंगनाथ. आडसंकट कलियुगामध्ये भंग करण्याची ताकद कोणत्यात असेल तर तुमच्यात असेल, म्हणून त्यांचं नाव ठेवलं अडभंगनाथ. आणि दीक्षा दिली, नाथपंथी वाणा दिला आणि मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्याला चिरंजीव केलं. मग नवनाथापैकी 3 नाथ चिरंजीव आहे, चरपटी, चौरंगी आणि अडभंगनाथ. हे 3 नाथ चिरंजीव आहे, यांच्या समाधी जगात कुठे नाही. मग यांनी ही तपश्चर्या केली आणि सांगितलं की जो कोणी तुझ्या नावाची भक्ती करील त्याचे असणारे सगळे संकट दूर होतील. अशी ही पवित्र नाथांची भूमी, असं हे अडभंगनाथ महाराजांचं स्थान आहे. या ठिकाणी 2001 पासून सेवा करत आहे. माझे गुरुवर्य नारायणगिरी महाराज सरला बेटाचे 5वे महंत, त्यांनी मला ह्या गादीवर बसवलं. हे मंदिर हजारो वर्षापूर्वीचं आहे. जुन्या काळातलं हे मंदिर, मी मात्र इथला जीर्णोद्धार केला. छोटं मंदिर होतं. अडभंगनाथाची तपशिळा आहे. या ठिकाणी धर्मनाथ बीज माघ शुद्ध द्वितीयाला असते. नाथ परंपरेमध्ये द्वितीयाला फार महत्त्व आहे, बीजेला फार महत्त्व आहे. या ठिकाणी 23 वर्षे आहे. 23व्या वर्षातली धर्मनाथ बीज येत्या 13 जानेवारी ते 21 जानेवारी 2026ला आहे. आणि रामराव महाराज ढोक महाराष्ट्रातील मोठे व्यक्तिमत्व, त्यांची रामायण कथा आहे. असे या ठिकाणी दरवर्षी 9 दिवस कार्यक्रम असतो, नवनाथ यज्ञ असतो, नवनाथ पारायण असतो. हजारो लोकांना दिवसभर अन्नदान असतं. दिवसभर या ठिकाणी अन्नक्षेत्र सुरू असतं. अशा पवित्र भूमीमध्ये हजारो लोक येतात, दर्शन घेतात. राज्यातले, देशातले, विदेशातले पण येतात. आणि नाथ परंपरा, गिरी परंपरा, वारकरी परंपरा, तिन्ही परंपरेमध्ये या ठिकाणी मी सेवा करत आहे. माझ्याकडे या ठिकाणी 25 विद्यार्थी अनाथ मुला गुरुकुलामध्ये शिक्षण घेत आहे. आणि इथे पौर्णिमा, गुरुवार हजारो लोक दर्शनाला येत असतात. आणि कीर्तन, प्रवचन या ठिकाणी होतं, भंडारा होतो. गुरुपौर्णिमा मोठ्या स्वरूपात होते. दर महिन्याची मासिक पौर्णिमा इथे होते. आणि 12 महिने पौर्णिमा होऊन धर्मनाथ बीज 9 दिवस या ठिकाणी होतोय. अशा प्रकारे या ठिकाणी अनेक उपक्रम वर्षभर चालू असतो. अडभंगनाथ महाराजांचा प्रगट दिन आहे शिवरात्रीला. शिवरात्रीच्या दिवशी अडभंगनाथ महाराज प्रगट झालेले आहे आणि म्हणून त्या दिवशी मोठा उत्सव या ठिकाणी असतो. आपण या ठिकाणी आज आल्याबद्दल मॅडमजी आपल्याला मनापासून धन्यवाद. अत्यंत चांगलं काम आपण करत आहात. आणि नाथ परंपराची माहिती आपण अनेक समाजापर्यंत, म्हणजे सगळ्या स्थानाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. हा माझे आशीर्वाद आपल्याला राहील, नाथांची कृपा राहील आणि अशीच सेवा आपल्याकडनं परमार्थी होत राहावी. आणि धर्मनाथ बीजेलाही आपण त्यावेळेला यावं. 13 ते 21 ही आपल्याला विनंती आहे. आपल्याला आशीर्वाद देतो. मनापासून धन्यवाद तुम्ही भेट द्यायला आल्याबद्दल. आणि कॅमेरा शूटिंग करणारे भाऊ जनार्दन चांदे साहेब, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आणि जोशीताई, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. अत्यंत चांगलं काम आपण करत आहात. अडभंगनाथांच्या या तपोभूमीमध्ये, जन्मभूमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि धन्यवाद. जय हरी, जय अडभंगनाथ. अलख निरंजन. आदेश. महाराजांच्या मुखातून एवढी सुंदर माहिती ऐकून खरंच कान आणि मन अगदी मंत्रमुग्ध झालंय. आणि तुम्ही सुद्धा इथे जर कधी श्रीरामपूरमध्ये वगैरे आलात तर भामानगर येथील अडभंगनाथ तपोभूमीला नक्कीच भेट द्या.
अतिशय सुंदर मंदिर आहे आणि आज महाराजांचं दर्शन झालं तर खरंच मी सुद्धा स्वतःला लकी समजते, कारण मी आज आले आणि महाराजही येथे होते आणि त्यांचं दर्शन झालं. त्यामुळे व्हिडिओ मार्फत मी तुम्हालाही दर्शन करून दिलेलं आहे, तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की भेट द्या. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.